कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, काही राहिलं तर नाही ना? जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो, काही राहिलं तर नाही ना? वर्षभराचा पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाणाऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते, पर्स चावी घेतली ना? काही राहिलं तर नाही ना? ती आई कशी सांगेल की ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला. खूप आशेने आईबापाने पोराला शिकवले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टुरिस्ट व्हिसावर गेले. 3 महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला, सगळं चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना? काय उत्तर द्यावे त्या म्हाताऱ्यांना कळेना, कारण आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे. लग्न होऊन पोरगी वराती सोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते, दादा पोरगी काही विसरली नाही ना रे? काही राहिलं तर नाही ना? भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूममध्ये सुकलेली फुले दिसतात. अश्रू लपवत लपवत बाप बोलला, ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार? 60 वर्षे वय झाल्यावर आज साहेबाच्या ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला, साहेब काही राहिलं तर नाही ना? साहेबांनी डोळे बंद केले तर लक्षात आले की पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळंच इथे आहे, मग मागे काय राहणार? स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो, मित्रा काही राहिलं तर नाही ना? तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. त्याला उमजेना की काय राहून गेलं. डोळे पुसत पुसत तो म्हणाला, काही नाही रे, जे राहिलंय ते आता सदा स्मरणात राहील. एकदा तरी वेळ काढून मागे बघा, जुन्या आठवणी ताज्या करा, डोळे भरून येईल, मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही. हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यूंकडून, तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.